आज आपण आर्टिकल शिकणार आहोत इंग्लिशमधले. तर तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या, ठीक आहे. मी जे बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या, बाकी कुठलाही विचार मनात आणू नका. आपण अगदी सिंपल रीतीने परंतु उपयोगीरित्या आपण शिकणार आहोत, ठीक आहे. बघा, अभ्यास बाबासाहेबासारखा करायचा, अभ्यास बाबासाहेबा इतका करण्याचा प्रयत्न करायचा, परंतु युक्त्या शिवाजी महाराजांसारखे वापरायचा. बाबासाहेब आणि शिवाजी महाराज यांचा सुंदर मिलाप आपल्याला घडवून आणायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. तर इंग्रजीमध्ये ए, ॲन आणि दी किंवा द असे 3 आर्टिकल्स आहेत, ठीक आहे. आता जर तुम्ही पुस्तक जर उघडलं ग्रामरचं, तर त्याच्यामध्ये अनेक नियम आहेत. ए कधी वापरायचा, ॲन कधी वापरायचा, द केव्हा वापरायचा, आहे की नाही. भरपूर त्याच्यामध्ये नियम दिलेले आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, आणखी कोणता तरी सर्वनाम काहीतरी, ह्याची काही गरज नाही आहे आणि कन्फ्यूज व्हायचं गरज नाही. आपल्याला इंग्लिशमध्ये PhD करायची नाही आहे. आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला उपयोजित इंग्लिश शिकायची आहे, अप्लाइड इंग्लिश, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते सिम्पल रीतीनं आपल्याला आन्सर आलं पाहिजे, एवढंच आपल्याला शिकायचं आहे. तुम्हाला काही त्याच्यामध्ये इंग्लिश लिटरेचर घेऊन PhD करायची नाही आहे. त्यामुळे फालतू नियम पाठ करत बसू नका, तुम्हाला ते पाठ होणार नाही आणि जास्त त्याच्यामध्ये तुम्ही जाल तर कन्फ्यूज व्हाल आणि मी काय वाचतो आहे आणि नक्की काय ते कळणारच नाही तुम्हाला. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, बघा, सक्सेस झालेल्या व्यक्तीकडून शिका, त्यानं जे वापरलं, त्यानं जे केलं त्याच्याकडून शिका, आहे की नाही. तुम्ही यूट्यूबवर बघता किंवा क्लासमध्ये जाता, बरेच क्लास हे जे सक्सेसफुल झाले नाहीत त्यांचे क्लास आहेत, किंवा यूट्यूबवर पण चॅनल्स जे आहेत जे ॲक्च्युअल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सक्सेस नाही झाले त्यांचे आहेत. परंतु ज्यांनी एक्झाम्स क्रॅक केलेल्या आहेत त्यांच्याकडून तुम्ही शिका की त्यांनी काय केलं, कसं केलं आणि कमी वेळेत जास्तीत जास्त फायदा कसा करून घेतला, तेच मी तुम्हाला शिकवणार. तर ए, ॲन आणि द असे इंग्लिशमध्ये आर्टिकल्स आहेत. याच्यापैकी ए आणि ॲनला इनडिफिनाईट आर्टिकल्स म्हणतात आणि दला डेफिनाईट आर्टिकल असं म्हणतात, ठीक आहे. तर हे का म्हणतात ते आपण बघू. बघा, ए आणि ॲनला इनडिफिनाईट आर्टिकल म्हणतात. इनडिफिनाईट म्हणजे काय, अनिश्चित. कारण याच्यावरून हा जेव्हा लावला जातो तेव्हा आपल्याला अनिश्चित वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होतो. जसं मी म्हटलं की ए पेन, तर ती कुठलीही पेन राहू शकते. ए फिल्म, कुठली एखादी फिल्म राहू शकते, ठीक आहे. अ डॉक्टर म्हटलं तर कुठलाही डॉक्टर राहू शकतो. निश्चित व्यक्तीचा बोध होत आहे का आपल्याला, कोणत्या स्पेसिफिक डॉक्टरविषयी बोलत आहे का, नाही. अ डॉक्टर इज इम्पॉर्टंट फॉर सोसायटी म्हणजे काय म्हटलेलं आहे की समाजासाठी एक डॉक्टर असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ए डॉक्टर इज इम्पॉर्टंट फॉर सोसायटी, ठीक आहे. तर याच्यामध्ये एका विशिष्ट डॉक्टरविषयी बोलले जातं आहे का, नाही. ए डॉक्टर म्हणजे ए डॉक्टर इज इम्पॉर्टंट फॉर सोसायटी, की सोसायटीमध्ये बाबा डॉक्टर असला पाहिजे, डॉक्टर खूप आवश्यक गोष्ट आहे की नाही. पण एका पर्टिक्युलर डॉक्टरविषयी बोलत आहे का, नाही. त्याच्यावरून आपल्याला निश्चित व्यक्तीचा किंवा निश्चित वस्तूचा आपल्याला बोध होत नाही जेव्हा आपण ए आणि ॲन वापरतो तेव्हा. म्हणून याला काय म्हटलं जातं, इनडिफिनाईट आर्टिकल्स किंवा अनिश्चित उपपद, ठीक आहे. आणि जो द आहे त्याला डेफिनाईट आर्टिकल म्हटलं जातं. का, कारण जेव्हा द वापरला जातो तेव्हा स्पेसिफिक वस्तूचा आणि व्यक्तीचा आपल्याला त्याच्यामधून बोध होतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आय सॉ ए डॉक्टर इन हॉस्पिटल. बघा वाक्य बघा, आय सॉ ए डॉक्टर इन हॉस्पिटल. द डॉक्टर वॉज रशिंग टू ऑपरेशन थिएटर, ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, आय सॉ ए डॉक्टर इन हॉस्पिटल, द डॉक्टर वॉज रशिंग टू ऑपरेशन थिएटर. आता बघा, पहिल्या वाक्यात काय म्हटलं, आय सॉ डॉक्टर म्हणजे काय, मी दवाखान्यात एक डॉक्टर बघितला. विशिष्ट डॉक्टरविषयी बोललं जातं आहे का, नाही. ए वापरलेला आहे, एक डॉक्टर बघितला, कोणी, एनीवन. पण दुसऱ्या वाक्यात काय म्हटलं आहे, द डॉक्टर वॉज रशिंग टू ऑपरेशन थिएटर म्हणजे कोणता डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे, हा आता बघितलेला काय वाक्य बघा काय आहे, आय सॉ ए डॉक्टर इन हॉस्पिटल, द डॉक्टर वॉज रशिंग टू ऑपरेशन थिएटर. द डॉक्टर वॉज रशिंग टू ऑपरेशन थिएटर म्हणजे कोणत्या डॉक्टरविषयी बोलले जाते इथं, तो मागे जो म्हटलं ना, आय सॉ डॉक्टर इन हॉस्पिटल, द डॉक्टर वॉज रशिंग टू ऑपरेशन थिएटर म्हणजे तो डॉक्टर जो आहे तो घाईघाईने ऑपरेशन थिएटरमध्ये जात होता. या ठिकाणी कोणत्या डॉक्टरविषयी बोलल्या जात आहे, तो जो मगाशी डॉक्टर बघितला होता.
आय सॉ अ डॉक्टर इन हॉस्पिटल अँड दॅट डॉक्टर वॉज रशिंग टू हॉस्पिटल. तर या ठिकाणी आपल्याला त्या विशिष्ट डॉक्टरविषयी बोलल्या जात आहे म्हणून द लावलेला आहे. तर जेव्हा द लावला जातो तेव्हा आपल्याला त्या एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो. ठीक आहे. जसं की द सन असं असतं. ए सन नसतं कारण सन एकच आहे. द स्काय असं असतं. अ स्काय तुम्ही कधीच म्हणणार नाही. समजत आहे का? अशा प्रकारे असतं कारण स्पेसिफिक आहे. द स्काय एकच आहे ना, मग स्पेसिफिक बोलतो आहे आपण. अ स्काय एक आकाश असं आपण कधी म्हणतो का? मी त्या गावाला गेलो तिथे मी एक आकाश बघितलं असं म्हणतो का आपण? आकाश म्हणजे आकाश नावाचा मुलगा नाही, माझ्या भावाचं पण नाव आकाश आहे, तो नाही. आकाश म्हणजे वरचं जो असतो ना निळशार, हां ते आकाश, तो सगळीकडेच आहे आणि एकच आहे की नाही. त्यासाठी काय वापरलं जाईल? द वापरलं जाईल कारण स्पेसिफिक गोष्टीसाठी वापरलं गेलेलं आहे की नाही. अर्थसाठी काय वापरलं जाईल? ॲन अर्थ म्हणाल का तुम्ही? नाही, द अर्थ आहे की नाही, कारण एकच आहे. मग स्पेसिफिक द लावला तर तो काय, त्याच्यातून आपल्याला एखाद्या स्पेसिफिक गोष्टीविषयीची माहिती होते आणि म्हणून याला काय म्हणतात? डेफिनाईट आर्टिकल. सिम्पल आहे. इंग्लिशमध्ये कोणते आर्टिकल्स आहेत? ए, ॲन, दी. ए आणि ॲनला काय म्हणतात? इनडिफिनाईट आर्टिकल्स, कारण निश्चित वस्तू आणि व्यक्तीचा ते लावल्यानंतर बोध होत नाही. दला काय म्हणतात? डिफिनाईट आर्टिकल. ठीक आहे. आता वस्तू किंवा व्यक्ती एक आहे असे म्हणायचे असेल तर तेव्हा आपण ए किंवा ॲन वापरतो हे बघितलं आणि इतर वेळेस आपण द वापरतो हे बघितलं. ठीक आहे. तर आता वस्तू एक आहे असे म्हणायचे असेल तर पण आता ए कधी वापरायचा आणि ॲन कधी वापरायचा? तर बघा, ॲन कधी वापरायचा? जेव्हा शब्दाचा उच्चार स्वरापासून सुरू होत असेल तर. म्हणजे काय? बघा काळजीपूर्वक बघा, ॲन केव्हा वापरायचा? शब्दाचा उच्चार स्वरापासून सुरू होत असेल तर. शब्दाची सुरुवात नाही, शब्दाचा जो उच्चार आहे तो जर स्वराने होत असेल तर काय वापरायचा? ॲन वापरायचा. इथं एक्झाम्पल बघा, जसं ॲन ऑरेंज आणि स्वर आहे. ॲन अम्ब्रेला आहे की नाही, स्वर आहे म्हणून काय आलेलं आहे? ॲन. एक अम्ब्रेला, आपल्याला एक छत्री असं म्हणायचं आहे म्हणून ए किंवा ॲन वापरणार, परंतु अम्ब्रेला आहे, स्वराने सुरुवात आहे, मग काय वापरणार? ॲन. पुढे बघा, ॲन ऑर आहे की नाही. आता तिथं एच आहे. एच हा स्वर आहे का? नाही आहे, परंतु आपल्याला शब्दाची सुरुवात नाही बघायची आहे, त्याचा उच्चार कसा होतं आहे ते बघायचं आहे. तर त्याचा उच्चार कसा होतो? HOURचा ऑर आहे की नाही, म्हणजे अने सुरुवात होत आहे, मग काय होणार? ॲन येणार त्या ठिकाणी, कारण उच्चार स्वराने होत आहे. नंतर तसंच बघा, ॲन ऑनेस्ट मॅन. ॲन ऑनेस्ट मॅन का बरं वापरलेलं आहे? ऑनेस्ट मॅन का बरं नाही? कारण ऑनेस्ट आहे की नाही, हॉनेस्ट त्याचा उच्चार नाही आहे. काय उच्चार? ऑनेस्ट ऑने आहे, म्हणजे स्वराने सुरुवात झालेली आहे, स्वराच्या उच्चाराने सुरुवात झालेली आहे, म्हणून काय येणार इथे? ॲन येणार. समजत आहे ना. आणि ॲन केव्हा येणार? जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की एक वस्तू असं म्हणायचं तेव्हा ए किंवा ॲन येतो. मग ॲन ऑनेस्ट मॅन जर आपण जेव्हा म्हणू तेव्हा काय होणार? त्याचा अर्थ एक प्रामाणिक माणूस आहे की नाही. तर तुम्हाला एक प्रामाणिक माणूस असं जर म्हणायचं असेल तर त्यावेळेस काय येणार? ॲन ऑनेस्ट मॅन. ठीक आहे, लक्षात येतं आहे तुमच्या? ए आणि ॲन केव्हा वापरायचा? जेव्हा वस्तू किंवा व्यक्ती एक आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा काय वापरतात? ए किंवा ॲन वापरतात. आणि आपण ते आता बघतो आहे की ॲन कधी वापरायचा आणि ए कधी वापरायचा. तर शब्दाचा जो उच्चार, शब्द जो आहे त्याचा उच्चार जर स्वरापासून होत असेल तर ॲन वापरायचा. आणि बाकी इतर गोष्टी जर एक आहे म्हणून जर सांगायचं असेल तर त्यासाठी काय वापरायचा? ए वापरायचा. बघा इथं दिलेलं आहे, बघा पुढे. ए कधी वापरायचा? बाकी गोष्टींसाठी जी एक आहे म्हणून सांगायची असते, त्या सर्व गोष्टींसाठी जी एक आहे म्हणून सांगायची आहे आणि त्याचा उच्चार जर स्वराने होत नसेल तर काय वापरायचा? ए वापरायचा. उच्चार जर स्वराने होत असेल तर ॲन वापरायचा. उच्चार जर स्वराने होत नसेल तर ए वापरायचा. कधी? जर ती वस्तू किंवा व्यक्ती एक आहे म्हणून सांगायचं असेल तेव्हा. आणि इतर सर्व वेळेस काय वापरायचं? द वापरायचं. इतकंच आहे या आर्टिकलमध्ये. कुठले नियम पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे, कुठलेही पाऊण तासाचं लेक्चर बघण्याची आवश्यकता नाही आहे, कुठलाही कोर्स विकत घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही आहे. तर बघा, ए वापरलेले काही आपण एक्झाम्पल बघू. ए बॉय, कारण काय? उच्चार कसं होतं आहे? बॉय, ब ने होत आहे, हा स्वर नाही म्हणून काय होणार? ए बॉय. ए हॉर्स, बघा आता इथं पण एच आहे पण याचा उच्चार हॉर्स नाही होत, काय होतो? हॉर्स, म्हणून काय येणार? ए येणार. आता पुढचा शब्द बघा, ए युनिव्हर्सिटी. भले इथे यू आहे
पुढचं बघा, ए युनियन. यूने सुरुवात आहे आणि यू हा स्वर आहे, परंतु तरी पण आपण ए लावला आहे का? कारण आपल्याला शब्द कशाने सुरुवात झाल्या ते नाही बघायचं आहे, तर शब्दाचा उच्चार कशाने होत आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि उच्चार जर शब्दाचा स्वराने होत असेल तर एन लावायचा, आणि स्वराने जर उच्चार होत नसेल तर ए वापरायचा. मग इथे बघा, ए युनियन, यने सुरुवात आहे. ए युनियन म्हणून काय येणार? ए येणार. नंतर ए पेन, हे तर सिम्पल आहे, पने सुरुवात आहे म्हणून पेन. ठीक. आता आपण तीनही बघितले, ए कधी वापरायचा, ॲन कधी वापरायचा आणि द कधी वापरायचा. मग आता मला सांगा, जर असं जर वाक्य असेल आणि तुम्हाला तिथं आर्टिकल वापरायला जर विचारलं असेल, मग आता मला सांगा, इथे पुढं वाक्य आहे आणि तुम्हाला त्या ब्लँक जागेमध्ये तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे. तर बघा, ही सॉ ब्लँक फिल्म म्हणजे डॅश फिल्म, आणि परत ब्लँक स्पेस फिल्म वॉज एक्सलंट. आता तुम्हाला ए, ॲन आणि द याच्यापैकी तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे. तर काय वापराल तुम्ही पहिल्या वाक्यामध्ये? ही सॉ ए फिल्म, आहे की नाही? ही सॉ द फिल्म म्हणाल का? कारण स्पेसिफिक फिल्म तर कोणत्या फिल्मविषयी तुम्ही बोलताय तुम्हाला माहीत नाही ना, सुरुवातच आहे ना. मग इथं काय येणार? ए येणार. ही एन येणार का? नाही, कारण शब्दाची सुरुवात काय उच्चारानं होत नाही आहे, म्हणून काय येणार? ए येणार. ही सॉ ए फिल्म. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही अ फिल्म म्हणाल का? नाही, फिल्म वॉज एक्सलंट म्हणजे याच फिल्मविषयी बोलल्या जात आहे. मग इथं काय वापरणार तुम्ही? त्या स्पेसिफिक फिल्मविषयी बोलल्या जात आहे, मग काय वापराल? द फिल्म. म्हणजे काय होणार आहे वाक्य? ही सॉ अ फिल्म, द फिल्म वॉज एक्सलंट. अशा प्रकारे ते होईल ते वाक्य. आणि अशाच प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात आणि वापरायचे असतात. आता आपण पुढे काय उदाहरणं बघू. आता याचे उत्तरं तुम्हीच मला सांगायचं आहे. बघा, कॉपर इज डॅश यूजफुल मेटल. आता इथे काय येणार? ए येणार, ॲन येणार किंवा द येणार? बघा, कॉपर इज यूजफुल मेटल, आहे की नाही? तर आता इथे कॉपर इज द यूजफुल मेटल असं होणार का? बघा, इथं काय म्हटलेलं आहे की कॉपर हा जो आहे, आपण मराठीत कसं म्हणतो की तांबा हा एक उपयोगी धातू आहे असं म्हटलं जातं ना. तांबा हा एक उपयोगी धातू आहे असं वाक्य असतं ना मराठीमध्ये विज्ञानाच्या पुस्तकात. हां, तर मग इथं काय वापरलं जाईल? मग ए किंवा ॲन वापरल्या जाईल. ठीक आहे, कारण काय म्हटलं जातं आहे की कॉपर किंवा तांबा हा एक उपयोगी पदार्थ किंवा उपयोगी धातू आहे. मग ए किंवा ॲन वापरलं जाईल, कारण एक म्हणायचं इथं. आता ए वापरणार की ॲन वापरणार तुम्ही? यूजफुल उच्चार कसा होता? यूने होत आहे. यू हा स्वर आहे का? नाही, ऊ हा स्वर आहे. यू हा स्वर नाही, य आणि त्याला खाली उकार लागलेला हा व्यंजन आहे, स्वर नाही आहे. य हा काही स्वर नाही आहे. मग सुरुवात यूने झालेली आहे. मग इथे काय येणार? ए येणार. कॉपर इज ए यूजफुल मेटल, आहे की नाही? सेकंड एक्झाम्पल बघा, ही इज नॉट. पुढं जसं तुम्ही बघाल ना तसं तसं तुमचं ते पक्क होत जाईल. ही इज नॉट डॅश ऑनरेबल मॅन. आता ही इज नॉट, आता एखाद्या विषयी तुम्हाला म्हणायचं आहे की ही इज नॉट म्हणजे तो नाही आहे. काय नाही आहे? ऑनरेबल म्हणजे काय? सन्माननीय, आहे की नाही? मॅन माणूस. मग तुम्हाला आपण म्हणायचं असतं की तो एक सन्माननीय व्यक्ती नाही आहे असं म्हणायचं असतं ना. आपण असं म्हणतो का सहजच? तो सन्माननीय व्यक्ती नाही आहे, आणि लेखनात वगैरे व्यवस्थित वापरलं जातं जरा, नाही का? तर कसं असतं ते? ती एक सन्माननीय व्यक्ती नाही आहे किंवा तो एक सन्माननीय माणूस नाही, तो एक सन्माननीय माणूस नाही आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. मग इथं काय वापरलं जाणार? ही इज नॉट. ए येणार की ॲन येणार? ऑनरेबल, ऑने सुरुवात आहे, मग काय येणार? ॲन. ही इज नॉट ॲन ऑनरेबल मॅन. ही इज नॉट ॲन ऑनरेबल मॅन. ठीक आहे. तिसरं बघा, डॅश रेंडियर इज नेटिव्ह ऑफ नॉर्वे. आता मला सांगा, तुम्हाला असं म्हणायचं असतं का एक रेंडियर हा नॉर्वेचा नेटिव्ह आहे? नेटिव्ह म्हणजे काय? स्थानिक, आहे की नाही? म्हणजे तिथं निर्माण झालेला. तर एक रेंडियर का? सगळेच रेंडियर तिथले ना, स्थानिक. म्हणजे एका रेंडियरविषयी बोलले जाते काय? नाही, रेंडियर या प्रजातीविषयी बोलल्या जातं. ठीक आहे नाही? आपण जसं म्हणतो ना रे की वाघ हा हिंसक प्राणी आहे, ते एका पर्टिक्युलर वाघाविषयी बोललं जातं आहे का? एक वाघ हा हिंसक प्राणी आहे असं म्हटलं जातं का? एक वाघ हा हिंसक प्राणी आहे? नाही, वाघ हा हिंसक प्राणी आहे. ठीक आहे. मग इथं ए किंवा ॲन येणार का?
नाही येणार, कारण एक वाघ असं म्हटलं जात नाही आहे. किंवा इथंसुद्धा एक रेंडियर हा नॉर्वेचा नेटिव्ह आहे असं म्हटलं जात नाही. तर मग इथं काय येणार, एका रेंडियरविषयी बोललं जात नाही. मग एक रेंडियर नाही म्हणायचं आहे आपल्याला, मग काय येणार इथे द येणार. द रेंडियर इज नेटिव्ह ऑफ नॉर्वे. आता चौथं बघा, ऑनेस्ट मेन स्पीक डॅश ट्रूथ. ऑनेस्ट मेन स्पीक अ ट्रूथ का, एक सत्य म्हणजे काय म्हटलं, ऑनेस्ट मेन प्रामाणिक माणसं, स्पीक म्हणजे काय बोलतात, काय बोलतात ट्रूथ. आता प्रामाणिक माणसं एक सत्य बोलतात का, एक सत्य का, नाही. तर प्रामाणिक माणसं हे सत्यच बोलतात, म्हणजे एक सत्य बोलतात का असं म्हणतो का आपण, नाही. प्रामाणिक माणसं हे सत्य बोलतात, एकच सत्य बोलतात का, नाही. मग इथं ए आणि एन येणार नाही, मग काय येणार द येणार. मग काय होणार वाक्य, ऑनेस्ट मॅन स्पीक द ट्रूथ. ठीक आहे. आता शेवटचं वाक्य बघा, डॅश लॉयन इज डॅश किंग ऑफ फॉरेस्ट. आता बघा, डॅश डॅश सोडून द्या आणि वाचा काय, लॉयन इज किंग ऑफ फॉरेस्ट. आता एका लॉयनविषयी बोललो आहे का, एक लॉयन हा फॉरेस्टचा किंग असतो असं म्हणतो का आपण, एक लॉयन का, एक लॉयन किंवा एक सिंह फॉरेस्टचा राजा असतो असं आपण म्हणतो का, नाही. लॉयन म्हणजे लॉयन या प्रजातीविषयी बोललं जात आहे, एका लॉयनविषयी बोललं जात नाही. एक सिंह जंगलाचा राजा असतो असं आपण म्हणत नाही, काय म्हणतो आपण, सिंह हा जंगलाचा राजा असतो. मग इथं एक सिंह आपल्याला नाही म्हणायचं आहे, मग ए आणि एन येणार नाही, मग काय येणार द येणार. म्हणजे काय होणार, द लायन इज द किंग ऑफ फॉरेस्ट, आहे की नाही. द लायन इज ए किंग ऑफ फॉरेस्ट का, नाही. फॉरेस्ट तर अनेक आहेत ना, मग एका जंगलाचा राजा असतो असं तर आपण म्हणणार नाही, आहे की नाही, सर्वच जंगलांचा. मग इथं पण आपल्याला एक फॉरेस्टविषयी बोलायचं नाही आहे, सर्व फॉरेस्टविषयी बोलायचं आहे. मग एक फॉरेस्ट म्हणायचं, एक फॉरेस्टविषयी आपल्याला बोलायचं नाही आहे. मग इथेसुद्धा ए आणि एन येणार नाही, मग इथंसुद्धा काय येणार द येणार. मग वाक्य काय होणार, द लायन इज द किंग ऑफ फॉरेस्ट. ओके. तर अशा प्रकारे असतं, एवढंच आहे, जास्त काही नियम नाहीत. पुस्तक वाचाल, पुरुषवाचक सर्वनाम, ओमिशन ऑफ द आर्टिकल, हां काय बरंच काय काय तेवढं करण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे.